बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण परिशीलन करीत आहोत आणि आज आपण त्यातील चौथ्या खंडातील चौथ्या भागापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मागे मी म्हटलं होतं की बाबासाहेबांच्या वरती काही लोक आरोप करतात की त्यांनी फक्त दीक्षा दिली, आचरण शिकवलं नाही. हा बाबासाहेबांच्या वरती केला जाणारा अत्यंत खोटा आरोप आहे. वास्तविक बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथच मुळात बौद्ध झालेल्या माणसानं कसं जीवन जगायचं याचं मार्गदर्शन करणार आहे. त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा अशा पद्धतीने आपण तो समजून घेतो तेव्हा मग बौद्ध पद्धतीचं जीवन कसं जगायचं हे आपल्याला समजून चुकतं. त्यामुळं बाबासाहेबांनी त्या खोटा आरोप करणारी माणसं हे त्यांच्याबद्दल काय बोलायचा हा प्रश्न निर्माण होतो, परंतु त्या खोटेपणापासून सावध राहिलं पाहिजे हे मात्र आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या सारखा प्रदीर्घ चिंतन करणारा, भविष्यामध्ये दूरवर डोकावणारा मनुष्य या देशामध्ये झालेला नाही आजपर्यंत. आणि बुद्ध धर्माचं त्यांचं जे आकलन आहे हे त्या काळामध्ये ज्या विद्वानांनी, पाश्चिमात्य विद्वानांनी बुद्ध धर्म जाणण्याचा आणि तो आधुनिक भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, प्रामुख्याने तो इंग्लिश भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न झाला, कारण युरोपियन लोकांनी मोठ्या प्रमाणात अनुवादाचं काम सुरू केलं. परंतु ते मुळातच स्वतः बौद्ध नसल्यामुळं आणि बुद्ध धर्माची मूळ परंपरा तशा सक्षम अशा भिक्षूंच्यापासून किंवा आचार्यांपासून ते शिकलेले नसल्यामुळं त्यांनी प्रामुख्यानं शाब्दिक भाषांतर केलं. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा. म्हणून इंग्लिश भाषांतरं ही निर्दोष राहिलेली नाहीत. अशाही काळामध्ये त्या चुकीच्या भाषांतरापासून सुद्धा बाबासाहेबांनी योग्य अर्थ काढणं आणि ते आपल्याला नीट कळावं म्हणून प्रत्यक्ष पाली भाषा शिकणं या गोष्टीचं खास महत्त्व आहे. म्हणून तेव्हाच्या इंग्लिश अनुवादामध्ये सुद्धा अनेक चुका होत्या, त्या चुका बाबासाहेबांनी दुरुस्त केलेल्या आहेत आणि दुरुस्त स्वरूपामध्ये म्हणजे मूळ स्वरूपामध्ये बुद्धाचा धम्म आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या ग्रंथाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. भारतामधल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय रुजेल, कसं रुजेल, ते रुजण्यासाठी इथलं वातावरण कसं आहे, त्या वातावरणाशी कशा प्रकारे संबंध ठेवायचा, त्याचा वापर करायचा, ह्या साऱ्या गोष्टींचा दीर्घ अभ्यास करून, दीर्घ चिंतन करून बाबासाहेबांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. हे वैशिष्ट्य फारशा लोकांना कळलेलं नाही असं मला वाटतं. एकच मला असे लेखक दिसले की ज्यांनी ते अचूकपणे जाणलेलं होतं आणि ते आहेत भदंत आनंद कौशल्य. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात या ग्रंथाचा अनुवाद करताना आपल्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की धम्मदीक्षेपेक्षा सुद्धा या ग्रंथाची रचना करून बाबासाहेबांनी सर्वात महान देणगी दिलेली आहे. धम्मदीक्षा एक समारंभ आहे, एक क्रियाकांड आहे, परंतु ते क्रियाकांड करण्यापूर्वी माणसाची मानसिकता कशी घडली पाहिजे आणि पुढे सुद्धा त्याला त्या जीवन पद्धतीने जगण्यासाठी कशा प्रकारे सक्षम होता आलं पाहिजे याचं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये आहे. आणि मला खंत या गोष्टीची वाटते की बौद्ध समाज या ग्रंथाचा अभ्यास करत नाही. मी अभ्यास म्हणतोय, वाचन म्हणत नाही. वाचताना हिंदूंच्या परंपरेप्रमाणे मंदिरामध्ये चातुर्मासाच्या काळामध्ये एखाद्या ग्रंथाचं वाचन केलं जातं. पूर्वी असं केलं जायचं वाचन, आणि त्याच काही परंपरा आपलीही माणसं हल्ली काही विहारामधून करतात. पुस्तक घेऊन एक एक प्रकरण वाचतात
पण वाचलेलं कळतं का नाही याचा मात्र विचार कोणी करत नाही. आणि तसंही हे पुस्तक वाचताना, हा ग्रंथ वाचताना फार अडचणी येतात, कारण एकाएकी कळत नाही तो. कारण बाबासाहेबांनी इथे सारांश मांडलेला आहे, त्या सारांशाच्या पाठीमागे काय दडलेलं आहे, तो संदर्भ, कॉन्टेक्स्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा ग्रंथ समजत नाही. म्हणून आचरणशील बौद्ध बनण्यासाठी आपल्याला इतर कोणाच्या तोंडाकडे पाहण्याची गरज नाही, इतर कोणाच्या नादी लागण्याची गरज नाही. ते कार्य अत्यंत समर्थपणे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. फक्त आपल्याला ते नीट जाणून घेतलं पाहिजे, हे आपली जबाबदारी आहे. आणि हे जाणून घेण्याचं कार्य आपण गेली 4 वर्षांपासून, 4.5 वर्षापासून करत आलेलो आहोत. आज आपण त्याचा बराच भाग बघितलेला आहे आजपर्यंत. आणि आताही आपण तशाच काही प्रॅक्टिकल किंवा आचरणात्मक गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. आजचं प्रकरण आहे सदाचरणावरील प्रवचन, डिस्कोर्सेस ऑन रायटसनेस. आणि हा अतिशय वादाचा मुद्दा आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचं अतिशय समर्पक उत्तर बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये हे प्रकरण लिहून दिलेलं आहे. सदाचरण कशासाठी? Sermons on righteousness. What is righteousness? हे त्यांचं प्रकरण आहे की सदाचरण कशासाठी, माणसानं सदाचारी का बनावं, काय कारण आहे? ईश्वराला मानणारे धर्म म्हणतात ईश्वरांनी सांगितलं म्हणून सदाचारी बनायचं. कारण एकच, ईश्वरानं सांगितलंय, धर्मात सांगितलंय म्हणून ते करायचं. का तर त्यामुळे देव प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यावरती तो पावतो वगैरे वगैरे. हे खरंच कारण आहे का सदाचारी बनण्याचं? आता प्रत्येक धर्माची मीमांसा मी करत बसत नाही, कारण ते मीमांसा करणं म्हणजे जरा धोका आहे मोठा, कारण लोकांना आवडत नाही ते. त्याला म्हणतात धर्मावरची टीका. आणि काही बाबतीमध्ये टीका अगदी जीवघेणी टीका ठरते, इतकं ते वाईट आहे. म्हणून कुठल्याही धर्माची मी काही उदाहरणं देऊ इच्छित नाही. परंतु काही धर्मांमध्ये असं म्हटलेलं आहे की ईश्वरानं जे करायला सांगितलं ते निमूटपणे करायचं, कशासाठी सांगितलं ते विचारायचं नाही. बरं, एखाद्या वेळेस ते नाही केलं तरी चालतं म्हणे, फक्त ईश्वराला मानलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि दररोज त्याची प्रार्थना केली पाहिजे, आठवण केली पाहिजे. एवढं काम केलं ना बस संपलं. मग तुम्ही कसे वागता, कसे जगता, त्याला काही किंमत नाही. सदाचरण मुळातच तत्वज्ञानामधला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तत्वज्ञानामध्ये त्याची नाना प्रकारे चर्चा झालेली आहे. त्या चर्चेचं स्वरूप प्रामुख्यानं सामाजिक आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. अँथ्रोपॉलॉजीमध्ये, सोशॉलॉजीमध्ये त्याचं वर्णन केलं जातं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन इज अ सोशल ॲनिमल. एक समाजप्रिय प्राणी आहे किंवा एक सामाजिक प्राणी आहे. ज्या अर्थी मनुष्य समाज करून राहतो, समूह करून राहतो, ग्रुप करून राहतो, त्या अर्थी त्या ग्रुपमध्ये, त्या समूहामध्ये त्याला एकमेकाशी योग्य प्रकारे वागण्याची गरज आहे. अयोग्यप्रमाणे वागला तर समाज फुटतो, समूह तुटतो. म्हणून सामूहिक जीवन जगण्यासाठी काही बंधनं आवश्यक आहेत, काही तत्व आवश्यक आहे.
काही नियम आवश्यक आहेत, तर तो समाज टिकून राहतो, समाज म्हणून तो जगतो. आता जेव्हा नियम येतात, बंधनं येतात, तेव्हा मग माणसाच्या एकंदरीत आचार व्यवहारावरती काही ना काही मर्यादा पडतात, लिमिटेशन्स येतात. नियम म्हणजे लिमिटेशन, नियम म्हणजे मर्यादा. ही मर्यादा कशासाठी? तर सामूहिक अस्तित्व बरकरार राहावं म्हणून, सामूहिक अस्तित्व टिकून राहावं म्हणून. म्हणून बाबासाहेबांनी एके ठिकाणी अशी मीमांसा केलेली आहे की नीतीची आवश्यकता का आहे. तर ते म्हणतात कोणताही समाज जगण्यासाठी, त्याचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी बंधनाची गरज असते. आणि बंधनं दोन प्रकारची आहेत. एक आहे कायद्याचं बंधन आणि दुसरं आहे नीतीचं बंधन. कायद्याच्या बंधनामध्ये सक्ती असते, भीती असते, दबाव असतो आणि त्या दबावाखाली माणसाला ते मानावं लागतं. म्हणून मनापासून ते करतो असं त्याचा अर्थ होत नाही. ते त्याच्या सुखास कारणीभूत होतं असंही नाही. त्या नियमामधून मनुष्य दुःखासही कारणीभूत होतो. म्हणून याच ग्रंथामध्ये एके ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, नियम चुकीचा आहे, कायदा चुकीचा आहे. एक तर नियमाला बांधून राहिलं तर मनुष्य नियम तोडतो. म्हणून कायदा तोडण्याची, कायदा मोडण्याची माणसाची प्रवृत्ती आपल्याला माहीतच आहे. का कायदा मोडायचा? तर आमच्या स्वातंत्र्याच्या कुठेतरी विरोधात आहे, आमच्यावरती काहीतरी बंधन आलं आहे, बंधन नाही पाळायचं म्हणून कायदा मोडण्याची माणसाची प्रवृत्ती असते. आणि कधी कधी असं होतं की कायदाच माणसाला मोडतो, म्हणजे त्याच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा करतो कायद्याच्या बंधनामुळे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं कायद्याचं बंधन हे काही योग्य बंधन नाही. आणि असं कायद्याचं बंधन हा धर्माचा पाया असता कामा नाही. जगातल्या सर्व धर्मांचा पाया कायद्याचं बंधन आहे, धर्माच्या नावानं केलेला कायदा आहे. आणि त्याचं सर्वात वाईट उदाहरण भारतामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे मनुस्मृती. देवाच्या नावानं केलेला तो कायदा आहे, तो व्यावहारिक कायदा आहे. ती पवित्र देवाची शिकवण नाही, त्याचा पारमार्थिकतेशी काडीचाही संबंध नाही. मनुष्याच्याच समूहानं, माणसांच्या त्या नियंत्रणासाठी, त्या समाजाच्या नियंत्रणासाठी केलेले ते कायदे आहेत. म्हणून मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही, तो कधी नव्हता. परंतु लबाड लोकांनी त्याला धर्मग्रंथ म्हणून लोकांच्या पुढे मांडलं आणि त्यांना मुकाटपणे तो स्वीकारण्यास भाग पाडलं. हे जरा मानसिकता देशात ते लक्षात घ्या. जे लोक त्याला धर्मग्रंथ मानतात ते आपल्या स्वार्थासाठी हा खोटेपणा करतात. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. आणि बाबासाहेबांनी ते प्रामुख्यानं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाबासाहेबांचे लोक ते समजून घेण्यामध्ये मागे पडलेले आहेत. म्हणून धर्माच्या नावानं जे काही कायदे केलेले आहेत त्यांना बाबासाहेब फक्त कायदे म्हणतात, त्याचा धर्माशी काही संबंध नाही. आणि जर त्यांना धर्म मानलं तर फार मोठा धोका आहे. आणि हा धोका बाबासाहेबांनी पूर्वी कधीतरी अगदी स्पष्ट शब्दामध्ये मांडलेला आहे. काय म्हणतात बाबासाहेब ते पहा. हे परत आपल्याला आठवण करून देण्यासाठी म्हणून मी सांगतो आहे. ते म्हणतात, बाबासाहेबांच्याच भाषेमध्ये, बुद्धाच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, धम्म हा प्रामुख्यानं तत्वांचा विषय असला पाहिजे, तो कायद्याचा विषय होता कामा नये. आणि जेव्हा तो कायद्याचा विषय होतो तेव्हा त्याचं सामर्थ्य नष्ट होतं. एक तर मनुष्य कायदा मानतो किंवा मानत नाही, एक तर मनुष्य कायदा मोडतो
किंवा कायदा माणसाला मोडतो, म्हणजे दोन्हीकडून नुकसान होतं. आणि म्हणून धम्म जर आपल्या स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्यानं जगायचं असेल तर तो तत्वावरती आधारित असला पाहिजे, प्रिन्सिपल्सवरती आधारित असला पाहिजे, नियमावरती नव्हे, रूल्सवरती नव्हे. आणि मग असा धम्म टिकू शकतो ही त्यांची भूमिका आहे. आणि जो नियमावरती आधारित आहे तो धर्म टिकू शकत नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं, धम्म हा आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे बुद्धाने प्रत्येक वेळी सांगितले. धम्म हा आपल्या अंगाच्या सामर्थ्यानं जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेनं नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचं बळ लागतं तो धर्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवायला प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तोही धर्म नव्हे. धर्म हा अंगाच्या सामर्थ्यानं जगला पाहिजे बाबासाहेबांची भूमिका आहे. आज जगामध्ये काय होतं, धर्माच्या रक्षणासाठी लोक पुढे येतात. अरे धर्म संकटात आहे ना म्हणलं, हिंदू धर्म संकटात येतो आणि मग सारे अडाणी माणसं त्याच्या रक्षणासाठी पुढे धावतात. मग त्या सर्व सामर्थ्यासाठी देवाचं काय काम आहे? साधा प्रश्न निर्माण होतो ना. सर्व सामर्थ्यवाली, सर्व निर्माता, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान अशा देवाचं काम काय आहे? मग त्याला जर आपल्या स्वतःच्या धर्माचं रक्षण करता येत नसेल तर कधी केला कोणी हा विचार? कोणी म्हणतात इस्लाम खतरे में है. हा हल्ला काय करतो मग? हिंदू धर्म खतरे में आहे, 33 कोटी काय करतात मग? काही लक्षात येतं आपल्याला? हा इतका पराकोटीचा खोटेपणा मनुष्य करतो आहे आणि त्याला तो धर्म म्हणून त्या अज्ञानामध्ये अडकलेला आहे. कधीही जगामध्ये बौद्ध म्हटले नाही बुद्ध धम्म खतरे में है. 2500 वर्षांच्या काळामध्ये ही भाषा कोणाच्या तोंडून आलेली नाही. बुद्ध धम्म संकटात आहे, धम्माच्या रक्षणासाठी या, ही भाषा कोणी केली नाही. कधी कधी जैमिवाले करतात तशी भाषा, पण ते तितकेच अडाणी आहेत ना. स्वतः काही करायचं नाही, वागायचं नाही, लोकांना भडकवण्यासाठी काहीतरी बोलायचं. तर पालीमध्ये एक वचन आहे, धम्मो रक्षती रक्षितः. त्याचा ब्राह्मणांनी अनुवाद केला संस्कृतमध्ये आणि त्याचा अर्थ पलटवून टाकला आणि लोकांच्या मनामध्ये परत अज्ञान भरवलं. म्हणे धर्माचं रक्षण करणारा धर्म त्याचं रक्षण करतो. म्हणजे माणसाचं पहिलं काम काय? धर्माचं रक्षण कर, मग धर्म तुझं रक्षण करेल. फालतू गोष्ट वाटते ते, बुद्धिहीन तर्क आहे तो. बुद्धानं काय सांगितलं? धम्मो रक्षती रक्षितः. याचा अर्थ असा आहे, जो धम्माचं पालन करतो, रक्षती म्हटलेलं आहे, राखणं, संरक्षण करणं नाही. आपलं धर्मजीवन राखणं. मी काय म्हणतो लक्षात येतं? जरा हे शब्दही घोटाळ्याचे असतात म्हणून जास्त समजावून सांगावे लागतात. जो धम्माचं धम्म राखतो म्हणजे धम्माचं आचरण करून तो टिकवतो, राखून ठेवतो, त्या आचरणाच्या शक्तीमधून त्याचं रक्षण होतं. तो आपलं रक्षण करण्यासाठी, तो आपली प्रगती करण्यासाठी, तो पुढे जाण्यासाठी सक्षम बनतो. म्हणजे धम्म आचरण केल्यानं जी सक्षमता लागते त्यामधून माणसाचं कल्याण होतं. इतकं तर्कशुद्ध सांगितलेलं आहे. ब्राह्मणांनी लागली शब्दांचे खेळ केले आणि सारा अर्थ पलटवून टाकला. धर्म हा रक्षती धर्म, म्हणजे धर्माचं रक्षण करणाऱ्याचं धर्म रक्षण करतो, उलट पालट करून टाकलं. म्हणून अतिशय सावधपणे या साऱ्या साहित्याचा अभ्यास करायचा असतो. लोक तिकडे तेवढं लक्ष देत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका इतकी आहे की धम्म हा तत्वांची बाब असलं पाहिजे, तो नियमांची बाब असता कामा नये. आणि
नियम कसे असले, नियम हे शक्तीच्या माध्यमातून राबवले जातात. त्याच्या पाठीमागे भीती असते, त्याच्यामध्ये दहशत असते, त्याच्या पाठीमागे सजा असते. आणि त्या सजीच्या भीतीनं, त्या दहशतीच्या भीतीनं माणसानं नियम पाळायचा असतो. उदाहरणार्थ अनेक धर्म म्हणतात स्वर्ग जर मिळवायचं असेल तर पुण्य केलं पाहिजे, आणि जर तुम्ही नाही पुण्य केलं, नाही धर्माला मानलं तर शिक्षा सांगितलेली आहे नरकात जाण्याची, दंड आहे तिथे. त्या भीतीमुळं मनुष्य मानतो. बुद्धानं कुठलीही शिक्षा सांगितलेली नाही. प्रत्येक गोष्ट कारणावरती अवलंबून आहे. कार्यकारण भाव हे या सृष्टीचं नियंत्रण करणारं सर्वात पहिलं सत्य तत्व आहे. त्या तत्वाप्रमाणे साऱ्या गोष्टी घडतात. मग माणसांना सदाचारी का बनायचं? बायबलमध्ये म्हटलं आहे तसं जुना करार जो आहे, ज्यू लोकांचा ग्रंथ, बायबलचे 2 भाग आहेत. एकाला जुना करार म्हणतात, त्याला ओल्ड टेस्टामेंट म्हणतात. दुसऱ्याला न्यू टेस्टामेंट म्हणतात, म्हणजे नवा करार म्हणतात. जुना करार प्रामुख्यानं ज्यू लोक मानतात आणि नवा करार ही ख्रिश्चन लोक मानतात. हा त्यातला फरक आहे. पण दोघांचाही ग्रंथ एकच आहे, त्याचं उगमस्थान एकच आहे. आणि त्याच ग्रंथामध्ये सुधारणा करून इस्लाम निर्माण झालेला आहे. त्यामुळे इस्लामिक परंपरासुद्धा त्याच धर्मसंस्कृतीशी जोडलेली आहे. त्यामुळं भारतीय परंपरा आणि पाश्चिमात्य धर्म परंपरा याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. हा धर्माच्या तौलनिक अभ्यासामध्ये येणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की अब्राहमला ईश्वरानं आज्ञा दिल्या आणि त्या आज्ञेप्रमाणे समाजाला जगावं असं सांगितलं. त्या 10 आज्ञांना बायबलमध्ये, ओल्ड टेस्टामेंटमध्ये 10 कमांडमेंट्स म्हणतात. आणि त्यातली पहिली कमांड आहे दौ शाल्ट नॉट किल, म्हणजे तू हिंसा करायची नाही. तू हिंसा करायची नाही. पण प्रश्न असा आहे, हिंसा म्हणजे नेमकं काय? केव्हा हिंसा होते? कोणाला मारल्यानं होते, कोणाला न मारल्यानं होते? काही आगापिछा नाही त्या ग्रंथामध्ये, काहीही. उलट असं म्हटलेलं आहे की प्राण्यांना आत्मा नसतो, म्हणून सर्व प्राणी मारून खाण्याच्या लायकीचे असतात. पाश्चिमात्य तत्वज्ञानामध्ये हे तत्वज्ञान आलेलं आहे. माणसानं प्राणी मारून खावेत. का खावेत? तर त्याच्या खाण्यासाठी ईश्वराने ते निर्माण केलेले आहेत. आणि प्राण्यांना मारल्यानं हिंसा होत नाही. का? तर त्यांच्यामध्ये आत्मा नाही. म्हणजे किती सोयी करून ठेवली माणसानं, पहा बरं, स्वतःची केली ना सोय. बुद्धाची भाषा त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी. प्रत्येक प्राणी सजीव आहे, सुखदुःखाची संवेदना त्याला आहे. मग ज्या अर्थी प्रत्येक प्राणी सुखासाठी जगतो, त्याला दुःख नको आहे, त्या अर्थी तुम्ही कुठल्याही प्राण्याला दुःख देता कामा नये. त्याला ठार मारणे सर्वात मोठं दुःख, पण हिंसा करता कामा नये. तत्व आहे ते. या तत्वाचं पालन करा. बाबासाहेब त्याचा अनुवाद करताना आपल्या 22 पत्नीमध्ये म्हणतात, म्हणजे पानातिपाता वीरमणी, याचा अनुवाद त्यांनी कसा केला आहे? तुम्ही हिंसा करू नका असा अनुवाद नाही केला त्यांनी. खास अनुवाद केलेला आहे की मी प्राणी मात्रावरती दया करील, त्यांचं लालन पालन करेल. समज कशी खोल आहे पहा, सखोल आहे, वरवरची समज नाही ते. आणि शक्यतो पंचशीलाचा अनुवाद करताना हाच केला होतो, मी हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो म्हणून. बाबासाहेबांनी तसा अनुवाद नाही केला. मी प्राणीमात्रावरती दया करेल, त्यांचं लालन पालन करेल, माझ्यासारखं त्यांना मानेल, म्हणून मी त्यांना दुःख देणार नाही. काही लक्षात आलं? इथे तत्व आहे. आता मानायचं न मानायचं, किती प्रमाणात मानायचं, किती प्रमाणात, ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे.
वाघ सिंहाशी मैत्री करायची तर नाही तुम्ही ठरवा. तुम्ही मैत्री केली कदाचित तो तुम्हाला खाईल, पण तुम्ही काही त्याला खाऊ शकत नाही. हे भानगडी आहेत ना. म्हणून तत्व कशी निर्माण होतात ते पहा. मनुष्य आपल्या सोयीसाठी तत्व निर्माण करतो, नियम निर्माण करतो, आणि बाकीच्या सर्व धर्मांनी सोयीसाठी नियम केले. मनुस्मृती ब्राह्मणांनी आपल्या सोयीसाठी केले, सर्व काही ब्राह्मणाचं, बाकी कोणाला काही अधिकार नाही. अशा प्रकारे आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व पुढे मांडण्यासाठी मनुस्मृती निर्माण झाले. मुळात ब्राह्मण म्हणणं, म्हणून घेणं याच्यामध्येच लबाडी आहे. काही लक्षात आलं? ब्राह्मण म्हणून घेण्यामध्ये लबाडी आहे. जन्मानं ब्राह्मण आहे म्हणण्यामध्ये सर्वात जास्त लबाडी आहे. एकाएकी लक्षात यायचं नाही. पण जेव्हा कोणी स्वतःला ब्राह्मण म्हणतो तेव्हा त्याचा एकंदरीत अर्थ काय अर्थ सामाजिक? फक्त मी श्रेष्ठ आहे, तू खालचा आहेस, नीच आहेस. बरोबर आहे ना? बाकी प्रत्येक जातीचा मनुष्य कोण? नीच. अरे तू मला नीच म्हणणारा कोण? हा प्रश्न कधी कुठल्या जातीच्या माणसाने विचारला? मी काय म्हणतो लक्षात येतं? तू मला नीच म्हणणारा कोण? आणि ते मी काय ऐकावं? म्हणून जातीला मानणारी माणसं किती मानसिक गुलाम आहेत हे याच्यावर लक्षात येईल आपल्या. स्वतःला दलित म्हणणारे किती गुलाम आहेत आजही ते आपल्या लक्षात येईल. नाही कळलं? का दलित म्हणून घेता? कशासाठी स्वतःला नीच मानता? त्यानं स्वतःला श्रेष्ठ म्हटलं, तुम्ही स्वतःला खुशाल नीच मानायला तयार? संमती दिली तुम्ही? म्हणून जातीयवाद ही पराकोटीची मानसिक गुलामगिरी आहे, आणि त्या गुलामगिरीमध्ये सारा भारत अडकलेला आहे. मेजॉरिटी लोक अडकलेले आहे. जो जातीला मानतो तो गुलाम, आणि ही गुलामगिरी कळण्याची अक्कल त्याला नाही. शिकत राहतो. त्याला वाटतं नुसतं अकॅडमिक शिक्षण घेतलं की आपण फार प्रगती केली. माफ करा पण ते चुकीचं आहे. म्हणून कधी कधी रिटायर झालेली माणसं शिकतच राहतात. अरे कशाला डिग्री मिळवता तुम्ही? आता काय उपयोग आहे त्याच्या अकॅडमिक एज्युकेशनचा? आयुष्य जगलेलं आहे, तिथून पुढचं आयुष्य अधिक चांगलं जगता येईल, कोणासाठी अधिक काही चांगलं करता येईल, त्यासाठी आयुष्य झोकून द्या. पण ते राहिलं बाजूला. आम्ही परत विद्यापीठामध्ये जाऊ शकतो. आहे ना प्रॉब्लेम? का प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये? केला संसार होता, जबाबदाऱ्या होत्या, त्या जबाबदारीतून पार पडलो. आता थोडंसं निवांत झालो. आता तरी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला ना? काही स्वतःचं कल्याण करता येईल, इतरांचं कल्याण करता येईल, कोणाची सेवा करता येईल. राहिलेत किती दिवस? ते योग्य प्रकारे घालवायचे तर ते राहिलं बाजूला. आम्ही परत कॉलेजमध्ये जाऊ शकतो. मला या लोकांचं हसू येतं. पहा किती अज्ञान आहे हे याच्यामधून लक्षात येईल आपल्याला. तर अशा प्रकारे मनुष्य नाही त्या भ्रमामध्ये अडकतो, स्वतःच्या जीवनाकडे तो लक्ष करतो. म्हणून नियम महत्वाचे नाहीत, तत्व महत्वाचं आहे. आणि तत्व कशासाठी? तर समाज सुसंघटित राहावा. तत्वामध्ये सामंजस्य असतं, परस्पर संमती असते, परस्पर विश्वास असतो, आणि त्या तत्वांचं पालन केलं की तो विश्वास वाढतो, सामंजस्य टिकतं, समाजामध्ये उद्रेक निर्माण होत नाही, दुःख निर्माण होत नाही, अडीअडचण निर्माण होत नाही, समजूतदारपणामधून सर्वांना सुख लाभतं. हे महत्वाचं आहे. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणून नियम महत्वाचा नाही, तत्व महत्वाचं आहे. आणि बाबासाहेबांनी नेमकं ते इथे म्हटलेलं आहे. याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. पण तो सुरुवातीला कोणतं तत्व हे माणसाच्या कामाचं आहे आणि का याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्या प्रकरणाचं शीर्षकच आहे व्हॉट इज रायटसनेस. सदाचरण म्हणजे काय. मग एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह, आता इथे थोर शब्द लिहिलेला आहे तो चुकीचा आहे.
मोठ्या भिक्षू संघासह म्हणायला पाहिजे. साधा शब्द वापरायचा, उगीच शब्दांचे खेळ करत अर्थ बदलण्यामध्ये काही शहाणपण नाही. तर अनुवादक अशा प्रकारे कधी गडबड करतात. ते थोर भिक्षू संघ नाही, मोठा भिक्षू संघ. पालीमध्ये म्हटलं महत, महत म्हणजे मोठा, याने अनुवाद केला थोर. आहे ना गडबड? बुद्धाने काय म्हटलं? Once when the Lord was on an alms pilgrimage in Kosala with a great train of them almsmen, great train म्हणजे मोठा भिक्षू संघ, आणि वेगळ्या प्रकारे मांडले त्यांनी रूपक. तर भिक्षू संघा कोशल जनपदात चारिका करत असतात. त्या कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. हे इथे आणखी चुकला. झाला नावाचं गाव पालीमध्ये लिहिलेलं नाही. पालीमध्ये गावाचं नाव आहे शाला. शालाचा इथे झाला झाला. एवढ्या छोट्या छोट्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. पहा, मूळचं पाहतच नाही ना. अनुवादकाला इच्छा नाही झाली की मूळचं पालीमध्ये काय जरा बघावं म्हणून तो झाला तर झाला, इथे झाला आला इथे, म्हणून शाला समजायचा. ही वार्ता शालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी गेली आणि ते बुद्धाचं दर्शन घ्यायला आले. काय म्हटलं ते? की बुद्ध हा जाणता आहे, श्रेष्ठ आहे, सर्वज्ञ आहे, त्यानं सुखाचा शोध लावलेला आहे, म्हणून त्याचं दर्शन घेणं फार आवश्यक आहे. हा त्या सूत्रामधला भाग आहे. तो याच्यामध्ये आलेला नाही, तो मूळ पालीमध्ये आहे. इथे बाबासाहेबांनी फक्त महत्त्वाचा भाग घेतला आहे. आणि त्यांनी विचारलं बुद्धाला की भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितलं. आणि त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितलं, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमाने 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे की इथे मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेनं सजीव प्राण्यांची निर्दयतेनं हत्या करीत असतो. म्हणजे हिंसा करणं. शब्दप्रयोग इथले फार महत्वाचे आहे. निर्दयपणे, हिंसक पद्धतीनं. मनुष्य जेव्हा कोणाला मारतो, साधी मारामारी करतो आणि पुढे प्राणही घेतो, तेव्हा त्याची स्वतःची मानसिक अवस्था काय असते? अस्थिर असते, अतिशय उत्तेजित असते, तप्त असते, क्रोधानं पेटलेली असते. बरोबर आहे? ती सुखाची अवस्था नाहीच. आणि त्या अवस्थेमध्ये तो हिंसा करतो. जर ती अवस्था नसती तर, त्या प्राणीमात्राच्या बद्दल त्याच्या मनात प्रेम असतं तर, आपुलकी असती तर, ज्याला तो विरोधक समजतो, शत्रू समजतो, त्याच्या बाबतीमध्ये मैत्री असती तर, त्याची अवस्था अशी बदलली नसती. तो शांत राहिला असता, उद्दीपित झाला नसता, सरळ विचार केला असता. आपल्यासारखा तो आहे, त्याला दुःख होईल जसं मला झालं असतं कोणी मारलं असतं तर, आणि असं म्हणून तो त्याच्यापासून अलिप्त राहिला असता. मग दुसऱ्याला मारून आपल्यासारखं करायचं किंवा त्याला संपून टाकायचं आणि दुसऱ्याशी मैत्री करून त्याला आपलंसं करायचं, त्याला संपवायचं नाही. ह्या 2 वागण्यामध्ये फरक आहे की नाही? यातलं कोणतं वागणं सोयीचं आहे? अर्थात दुसरं वागणं सोयीचं आहे. इथे दोघांच्या मध्ये सामंजस्य आहे, ॲग्रीमेंट आहे, समजूतदारपणा आहे की आमच्या वागण्यातून दुःख निर्माण होतं, आम्हाला ते नको आहे. जबाबदारी आहे तिथे. म्हणून पंचशीलातलं शील जेव्हा शील म्हणून स्वीकारलं जातं तेव्हा तिथे जबाबदारी येते. दुसऱ्याबद्दलची जाणीव असते, दुसऱ्याबद्दल आपुलकी असते आणि दोघांच्या आचरणातून सुखच निर्माण व्हावं याची स्पष्ट अपेक्षा असते. त्यापेक्षा वेगळं काही होऊ नये. काही लक्षात आपल्याला नियमामध्ये हे नसतं, नियम पूर्णपणे वेगळे असतात. मग हिंसा करणं हे शारीरिक दुराचरण,
दुराचरण करणं, लैंगिक दुराचरण करणं हेही दुःखास कारणीभूत होणार आहे. आणि तिसरं आहे मालमत्ता चोरणं. म्हणजे पंचशिलामधली 3 तत्व, पानातिपाता वेरमणी, अदिन्नादाना वेरमणी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी. ह्या 3 प्रकारचं आचरण केलं तर दुःख निर्माण होतं. दुःख निर्माण होण्यासाठी हे आचरण करायचं नाही. दुःख निर्माण होतं म्हणून ते करायचं नाही. आपल्या आचरणातून दुःख निर्माण होणार नाही याची सतत काळजी घेऊन वागायचं. बाकीच्या धर्मामध्ये तसं नाही आहे. बायबलमध्ये म्हटलं दौ शॉल्ट नॉट किल, दौ शॉल्ट नॉट स्टील, हे अशा प्रकारचे नियम आहेत. तू करायचं नाहीस, करू नकोस, पण का सांगितलेलं नाही. म्हणून इतर धर्मामध्ये फार कमजोरी आहेत आणि बहुतेक सारे धर्म माणसाला मानसिक गुलाम बनवणारे आहेत, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहेत. बुद्धानं फक्त माणसाच्या स्वातंत्र्याची कदर केली, किंमत केली आणि माणसाच्या स्वातंत्र्याला एवढासा सुद्धा धक्का लावला नाही. जो काही आपला धम्म सांगितला तोही त्याच्या मर्जीवरती सोपवून दिला. तुला हवा असेल तर घे, तुला योग्य वाटत असेल तर घे, तपासून घे, पारखून घे, परीक्षा करून घे, आजमावून बघ, तर घे. मी सांगतो म्हणून घेऊ नकोस, जबरदस्ती म्हणून घेऊ नकोस. तू नाही घेतलंस तर तुझं काही पुढे वाटोळं होईल या भीतीनं घेऊ नकोस. ती भीती सुद्धा बुद्धानं दाखवली नाही. काही लक्षात येतं आपलं. त्यामुळं मनुष्य म्हणून माझी इतकी किंमत करणारा बुद्ध आहे, त्याबद्दल मला जर आपुलकी वाटत नसेल, श्रद्धा वाटत नसेल, तर मी माणसात जमाय असं म्हणायचं का आपण? काय म्हणणं आहे आपल्या याच्यावरती? बुद्धाबद्दल भारतीय माणसाला ही आपुलकी का वाटू नये, ही श्रद्धा का वाटू नये, बुद्ध त्याला परका का वाटावा? अरे किती उपकार केलेत बुद्धानं माझ्यावरती, माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे, मला इज्जत दिलेली आहे. माझ्या मनाच्या विरुद्ध बुद्धानं काही करायला सांगितलेलं नाही. कुठल्याच धर्मानं माणसाची एवढी किंमत केलेली नाही, माणसाला एवढी इज्जत दिलेली नाही, माणसाच्या स्वातंत्र्याला एवढी इज्जत दिलेली नाही. काही लक्षात येतं आपल्याला? बुद्ध बुद्धच आहे, बुद्धासारखं दुसरा कोणी नाही याबद्दल त्रिमात्र शंका नाही. हे स्वातंत्र्य बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आणि भारतीय संविधानामध्ये त्या स्वातंत्र्याची नोंद केलेली आहे. माणसाला ते स्वातंत्र्य असले पाहिजे, लिबर्टी ऑफ थॉट, ऑफ ऍक्शन वगैरे म्हटलेलं आहे ना. त्या स्वातंत्र्याचा संबंध जोडला जातो बुद्ध धर्माशी, बाकी कुठल्याही धर्माशी नाही. बाकीच्या धर्माने स्वातंत्र्य दिलेलं नाही, म्हणजे इतकं तर नक्कीच दिलेलं नाही, मर्यादा आहे त्याला. आणि काही धर्मांनी काय म्हटलं, दुसऱ्याला मारा धर्मासाठी म्हणून. इस्लाममध्ये काय, बाकीचे काफिर आहेत सारे. जो अल्लाला मानत नाही, इस्लामला मानत, तो काफिर आहे, त्याला मारलं तरी चालतं. ही परिस्थिती आहे. धर्म जेव्हा हिंसा करायला लावतो तेव्हा त्याला धर्म म्हणायचे की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि बाबासाहेबांनी तो प्रश्न इथे हाताळलेला. म्हणून शारीरिक दुराचरणाचे 3 प्रकार माणसाने टाळले पाहिजेत. बौद्ध लोक त्रिशरण पंचशील घेतात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते म्हणतात. डोक्यामध्ये हा विचार असतो, म्हणायचं म्हणून म्हणायचं, काही इलाज नाही. त्यामुळं त्या बोलण्यातही लक्ष नसतं. खरी तर गंमत मला आणखी वेगळीच पाहायला मिळते. लग्नाच्या प्रसंगी प्रामुख्याने बघितलेल्या मिळते. वधूवरांनी त्रिशरण पंचशील घ्यायचं असतं आणि जेव्हा मी त्रिशरण पंचशील देतो तेव्हा दोघं बोलतात की नाही याचा पत्ताच लागत नाही. ही इथपर्यंतच्या भानगडी आहेत बा, की त्या काय आपण करायचं काय नाही याचीच माणसाला नीट जाणीव नाही. आता कार्यकर्ते असे असतात, आयोजक असे असतात की ज्या सोयी करायच्या त्या करत नाहीत. माझं तर मत आहे त्रिशरण पंचशील ग्रहण करत असताना वधूवरांनी त्यांच्या समोर माईक ठेवला पाहिजे, त्यांच्या हातात दिला पाहिजे आणि ते बोलतात की नाही हे साऱ्या जनतेने ऐकलं पाहिजे.
पण त्या व्यवस्था आपण कधीच करत नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप आहे ना. म्हणजे किती आपण नुसतं सोंगढोंग करतो आहे, त्यामधल्या आपल्या कल्याणाचं, आपल्या लाभाचं, आपल्या हिताचं काहीही समजायला तयार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि मग लग्न लावणं काय पडलंय, त्याचं लक्ष सारं कधी एकदाचा समारंभ संपतो आणि कधी माझ्या आता 4 पैसे येतात. गुरुवाचं लक्ष नैवेद्यावरती म्हणतात, तसं लग्न लावचं लक्ष असतं नंतर मिळणाऱ्या दानावरती. आता त्याला दान का म्हणतात हे मलाही कळत नाही. दान इच्छेनं दिलं जातं, न मागता दिलं जातं, अपेक्षा नसताना दिलं जातं, आणि तुम्ही तर आशा बाळगून बसलेला आहात की कधी मिळेल. मी मुंबईमध्ये बघितलं, बौद्धाचार्य नावाची लोक आहेत, त्यांनी एक युक्ती शोधून काढलेली मी बघितली. समारंभ झाला की त्यांनी तो नियम केलेला आहे, वधूवरांनी बौद्धाचार्यासमोर बसायचं हात जोडून, आणि त्याला जे दान द्यायचं ते आपल्या हातात ठेवायचं. मग बौद्धाचार्य जेव्हा आशीर्वाद देईल तेव्हा प्रणाम करायचा आणि त्याला ते दान द्यायचं. म्हणजे वसुली पक्की, चुकणार नाही याची खात्री करून घेतलेली. काय बोलणार तुम्ही लोकांना. म्हणजे सगळीकडे नुसतं विडंबनच चाललेलं आहे, त्यातला मूळ अर्थ जे तो संपवून गेलेला आहे. बरं, वधूवरांनी कसं वागायचं, कसं जगायचं सांसारिक जीवन कोणी बरं शब्द सांगत नाही. ते तर कर्तव्य आहे लग्न लावणाऱ्या माणसाचं, त्यांना सांगणं, समजावून सांगणं की व्हॉट सॉर्ट ऑफ लाईफ यू आर गोइंग टू लीड इन फ्युचर. तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगणार आहात, कशा प्रकारे जगलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे. तो लग्नाचा मुख्य अर्थ असतो. हा गेल्या 50-60 वर्षात बौद्धांना कधी कळला नाही. ते आपले कशी लग्न करतात त्यांची त्यांना माहीत, काय करतात ते त्यांचं त्यांना माहीत. नुसता वरवरचा देखावा आहे, आतमध्ये सारा खोकला आहे. इतकी विलक्षण परिस्थिती आहे. तर काही असो, शारीरिक दुराचरणाचे 3 प्रकार आहेत, त्यापासून दूर राहिलं पाहिजे. वाचिक दुराचरणाचे 4 प्रकार आहेत. वाचेनं मनुष्य जास्तीत जास्त दुःख निर्माण करतो. सर्व मानव समाजामध्ये वाचेनं जास्त दुःख निर्माण होतं. कारण बोलत असताना माणसाच्या डोक्यामध्ये आपण काय बोलतो त्याचा विचार नसतो. जे बोलतो आहे ते आपल्याला कळतं असाही भाग नसतो. तोंड आपल्या रेकॉर्ड सारखं बोलत राहतं, डोक्यामध्ये तो विचार नसतो. पण बुद्धाची भूमिका कशी आहे की तुम्ही जे बोलता तुमच्या मनाला माहीत असलं पाहिजे की हे बोलतो आहे. तुमच्या मनाला त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे की या अर्थानं मी बोलतो आहे. म्हणून बोलण्यावरती लक्ष ठेवून बोलणं ही फार मोठी कला आहे, फार मोठं सामर्थ्य आहे. जागरूकपणे बोलणं ही माणसाची खरी ताकद आहे, खरी योग्यता आहे. काय बोलतो तुम्हाला माहीत असलंच पाहिजे की मी अमुक अमुक बोलतोय म्हणून. कशासाठी बोलतो तुम्हाला माहीत असलं पाहिजे की यासाठी बोलतोय म्हणून. त्याचा काय परिणाम होईल याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे की त्याचा परिणाम हा होणार आहे. म्हणून बोलताना 3 गोष्टींची जाणीव असली पाहिजे. काय बोलतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, कशासाठी बोलतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, आणि त्याचा काय परिणाम होणार आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे. अशा जागरूकपणे जेव्हा मनुष्य बोलतो तेव्हा ती सम्यक वाचा होते. पण हे न बोलण्याचे 4 प्रकार आहेत. जागेपणी न बोलण्याचे, ह्या 3 गोष्टी विसरून बोलायचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार खोटं बोलतो. काय होईल त्याची त्याला पर्वा नाही. कोणाला रस्ता विचारला की तो तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावरती उजव्या बाजूला वळा, पण हात मात्र डाव्या बाजूला दाखवतो. असं मी एकदा अनुभवलेला. छिंदवाड्याला गेलो होतो, तिथल्या माणसाला विचारलं कसं जायचं. तो म्हणे पुढे फार एक सेप्टाचा पुतळा दिसेल, तिथून तुम्ही म्हणे उजव्या बाजूला वळा, आणि हात दाखवतोय डाव्या बाजूला. आता सेप्टाचा पुतळा म्हटलं हे काय भारतामध्ये नवीनच प्रकार आहे. सेप्टाचा पुतळा कोणी उभारला असं काय म्हणतात. तिथे जाऊन पाहतो तो झाशीच्या राणीचा पुतळा, आणि तिच्या घोड्याची भली मोठी शेपटी खाली टेकलेली.
यांनी त्याला सेफ्टीचा पत्ता टाकला. अशी माणसं बेजबाबदारपणे बोलतात. पण का मला एक मोठा सज्जन मनुष्य भेटला, तो बुद्धिस्टच असावा होता मला वाटतं. तो बुद्धिस्ट. काल आम्ही थोडेसे चुकलो, विहारात जायला उशीर झाला. त्या एवढ्या गल्लीमुळे इकडून काही लक्षात नाही. आमचा ड्रायव्हरही चुकला. शेवटी एका माणसाला, तो स्कूटरवरती बसला होता रस्त्याच्या कडेला, त्याला म्हटलं अरे बाबा इथे बुद्धविहार कुठे आहे, चला मी दाखवतो. लागली त्याने आपली स्कूटर स्टार्ट केली, आमच्या पुढे निघाला आणि तिथे नेऊन सोडलं. अरे म्हटलं अगदी पक्का बुद्धिस्ट दिसतो, जपानी मनुष्य आहे. पण जपानमधली माणसं पत्ता विचारला तर सांगत नाहीत, ते तुम्हाला स्वतः घेऊन जातात, नाहीतर तुमची माफी मागतात आणि दुसरं कोणाला विचारा म्हणून सांगतात. पण खोटं सांगत नाहीत. आपण हा काही नाही आहे जवळच याचा म्हणून आपल्याला पत्ता नसतो. म्हणजे सहजपणे मनुष्य खोटा बोलतो, पण विचार करत नाही की त्या खोटं बोलण्यातून त्या माणसाला किती दुःख होणार आहे, किती त्रास होणार आहे. का बोलतो मी विचारच नाही, बोलायचं बोलून टाकलं. बेजबाबदारपणे बोलतो, काही लक्षात आपल्याला. म्हणून खोटं बोललं तर वाईट आहेच आहे, पण त्याच्यामध्ये ही बेजबाबदारी फार धोक्याची आहे. बेजबाबदारपणे बोलतो. माहीत नसेल तर माहीत नाही म्हणून सांगावं. आपण करू शकत नसेल तर करू शकत नाही म्हणून सांगावं. परंतु थापा मात्र अजिबात मारू नयेत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून खोटं बोलणं चूक आहे.